आवर्त व इलेक्ट्रॉन संरूपण. आधुनिक आवर्त सारणीचा अभ्यास केल्यावर असे दिसते की लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन व निऑन ही मूलद्रव्ये आवर्त 2 मध्ये आहेत. त्या सर्वांचे इलेक्ट्रॉन संरूपण पहा. यावरून आपल्या असे लक्षात येते की आवर्त 2 मधील मूलद्रव्यांच्या संयोजा इलेक्ट्रॉनची संख्या वेगवेगळी आहे, मात्र त्यांच्यातील कवचांची संख्या एकसारखी आहे. हेही लक्षात येते की आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना म्हणजेच आवर्त 2 मध्ये लिथियमकडून निऑनकडे जाताना अणुअंक 1 वाढतो, तशी संयोजा इलेक्ट्रॉनची संख्या देखील वाढते. या आकृतीमध्ये दुसऱ्या आवर्तातील लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन या मूलद्रव्यांची इलेक्ट्रॉन कवचांची संख्या एकसारखीच म्हणजे 2 आहे. त्या 2 कवचांना के व एल असे म्हणतात. म्हणजेच दुसऱ्या आवर्तातील मूलद्रव्यांना के व एल असे 2 कवच आहेत. तसेच तिसऱ्या आवर्तात असलेल्या सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, ऑर्गॉन या सर्व मूलद्रव्यांना इलेक्ट्रॉनचे के, एल व एम असे 3 कवच आहेत. या आकृतीवरून आपल्याला लक्षात येते की आवर्त 2 व 3 मधील मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉनात डावीकडून उजवीकडे जाताना एक इलेक्ट्रॉन वाढत जात आहे. तसेच आवर्त 2 संपल्यानंतर आवर्त 3 सुरू होताना मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉनचा कवच 1 वाढलाय आणि आवर्त 3 मधील सर्व मूलद्रव्यांना 3 कवच आहेत. परंतु आवर्त 4 सुरू झाल्यावर आवर्त 4 मधील सर्व मूलद्रव्यांना 4 कवच आहेत. आकृतीमध्ये आवर्त 3 मधील शेवटचा मूलद्रव्य ऑर्गॉनचे इलेक्ट्रॉन संरूपण दाखविले आहे. ऑर्गॉनला 3 कवच आहेत, परंतु आवर्त 4 मधील पहिला मूलद्रव्य पोटॅशियमला 4 कवच दाखवलेत. तिसऱ्या आवर्तात असलेल्या सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, ऑर्गॉन या मूलद्रव्यांच्या के, एल, एम या 3 कवचांमध्ये इलेक्ट्रॉन असतात. त्या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण आपण लिहू. यावरून आपल्या असे लक्षात येते की ज्या मूलद्रव्यांमधील इलेक्ट्रॉन असलेल्या कवचांची संख्या एकसारखी असते ती मूलद्रव्ये एकाच आवर्तात असतात. आधुनिक आवर्त सारणीतील एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना बाह्यतम कवचात इलेक्ट्रॉन भरले जातात आणि पुढचा आवर्त सुरू होताच नवीन इलेक्ट्रॉन कवच भरायला सुरुवात होते. पहिल्या 3 आवर्तांमधील मूलद्रव्यांची संख्या ही कवचांची इलेक्ट्रॉन धारकता व इलेक्ट्रॉन अष्टकांचा नियम यावरून ठरते. के, एल, एम या इलेक्ट्रॉन कवचांच्या एनच्या किमती काय आहेत सांगा बरं तक्ता पाहून. सर, के, एल, एम या इलेक्ट्रॉन कवचांची एनच्या किमती 1, 2, 3 आहेत. बरोबर. एका इलेक्ट्रॉन कवचात जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन सामावता येतात आणि त्याचे सूत्र काय आहे? सर, तक्त्यात दाखविल्याप्रमाणे एका कवचात 32 इलेक्ट्रॉन सामावता येतात आणि त्याचे सूत्र 2n वर्ग हे आहे. बरोबर. आता के, एल, एम या कवचांची जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन धारकता किती येते सांगा. सर, KLM ची इलेक्ट्रॉन धारकता अनुक्रमे 2, 8, 18 अशी आहे. छान. मुलांनो, कवचाच्या इलेक्ट्रॉन धारकतेनुसार पहिल्या आवर्तात 2 मूलद्रव्ये आहेत व दुसऱ्या आवर्तात 8 मूलद्रव्ये आहेत. मूलद्रव्यांची रासायनिक अभिक्रियाशीलता ही त्याच्या संयोजा इलेक्ट्रॉनची संख्या व संयोजा कवच कोणते आहे यावरून ठरते. तसेच आधुनिक आवर्त सारणीत मूलद्रव्याचे स्थान कोणत्या गणात व कोणत्या आवर्तात आहे हे त्याच्या संयोजा इलेक्ट्रॉनची संख्या व संयोजा कवच आवर्त सारणीतील आवर्ती कल. मुलांनो, आवर्ती कल म्हणजे आधुनिक आवर्त सारणीच्या एखाद्या आवर्तातील किंवा एखाद्या गणातील मूलद्रव्यांच्या गुणधर्मांची तुलना केली जाते तेव्हा त्यांच्यात होणाऱ्या बदलांमध्ये काही नियमितता दिसून येते. यालाच आधुनिक आवर्त सारणीत आवर्ती कल असं म्हणतात. आपण आता मूलद्रव्यांच्या संयोजा, अणु आकारमान व धातू-अधातू गुणधर्म या 3 गुणधर्मांमधील आवर्ती कल विचारात घेणार आहोत. म्हणजेच त्याच्या गुणधर्मात नियमतेत काय बदल होतील ते पाहणार आहोत. संयुजा, व्हॅलेन्सी. अणूच्या संयोग पावण्याच्या शक्तीला संयुजा म्हणतात. संयुजा हा अणूचा मूलभूत रासायनिक गुणधर्म आहे. अणूच्या बाह्यतम कवचाला त्याचे संयोजा कवच असे म्हणतात. ज्याचे संयोजा कवच पूर्ण भरलेले असते अशा अणूंची संयुजा 0 असते. उदाहरणार्थ H2O
हे पाण्याच्या रेणूचं सूत्र आहे. पाण्याच्या रेणूची आकृती. ऑक्सिजन अणूच्या 2 संयुजा 2 हायड्रोजन अणूंशी बंध बनवतात. हे आपण मागील इयत्तेत पाहिले आहे. आता तुम्ही विचार करून माझ्या प्रश्नांची नीट उत्तरे द्या. मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण व त्याची संयुजा यांच्यात काय संबंध आहे? सर, मूलद्रव्यांची संयुजा ही त्यांच्या बाह्यतम कक्षेतील संयुजा इलेक्ट्रॉनवरून ठरवली जाते. बरोबर. जर बॅरिलियमचा अणुअंक 4 आहे, ऑक्सिजनचा अणुअंक 8 आहे, तर दोन्हींचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा व त्यावरून दोन्हींची संयुजा ठरवा. बॅरिलियम अणुअंक 4, इलेक्ट्रॉन संरूपण 2-2, संयुजा 2. ऑक्सिजन अणुअंक 8, इलेक्ट्रॉन संरूपण 2-6, संयुजा 2. अगदी बरोबर. आधुनिक आवर्त सारणी आधारभूत मानून पुढील तक्ता तयार केलेला आहे. त्यामध्ये पहिल्या 20 मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण संज्ञेखाली लिहून त्यांच्याखाली त्या मूलद्रव्यांची संयुजा दिली आहे ती पहा. आता एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना संयुजा बदलण्यामध्ये आवर्ती कल काय आहे? आवर्त 2 व आवर्त 3 यांचा संदर्भ घेऊन कसे स्पष्ट केले आहे ते पहा. मुलांनो, आवर्त 2 व आवर्त 3चे निरीक्षण केले असता आपल्या लक्षात येते की मूलद्रव्यांमधील संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या वेगवेगळी असते, मात्र त्यांच्या कवचांची संख्या एकसारखी असते. आवर्तांमध्ये डावीकडून उजवीकडे जाताना जसा अणुअंक एकाने वाढतो तशी संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या देखील एकाने वाढते. परंतु मुलांनो, आवर्त 2 व 3 मध्ये डावीकडून उजवीकडे जाताना संयुजात बदल दिसून येतो. ते खालील आकृतीत पहा. मुलांनो, एका गणामध्ये वरून खाली जाताना संयुजा बदलण्यामध्ये आवर्ती कल काय आहे ते आपण गण 1, गण 2 व गण 18 यांचा संदर्भ घेऊन स्पष्ट करूया. वरील तक्त्यावरून आपल्या लक्षात येते की गण 1 मधील सर्व मूलद्रव्यात हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम इत्यादींमध्ये संयुजा इलेक्ट्रॉन 1 आहे, म्हणून गण 1 मधील सर्व मूलद्रव्यांची संयुजा 1 आहे. गण 2 मधील मूलद्रव्यात बॅरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम इत्यादींमध्ये संयुजा इलेक्ट्रॉन 2 आहे, म्हणून गण 2 मधील मूलद्रव्यांची संयुजा 2 आहे. तसेच गण 18 मध्ये निऑन, ऑर्गॉन मध्ये बाह्यतम कवचात 8 इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजेच अष्टक पूर्ण असल्याने त्यांची संयुजा 0 आहे. परंतु हेलियममध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. हेलियम या गुणधर्माला अपवाद आहे. मुलांनो, मूलद्रव्यांची संयुजा ही त्यांच्या बाह्यतम कक्षेतील संयुजा इलेक्ट्रॉनवरून ठरवली जाते. गणातील सर्व मूलद्रव्यांची संयुजा इलेक्ट्रॉन्सची संख्या समान असते, म्हणून एकाच गणातील मूलद्रव्ये समान संयुजा दर्शवितात. अणू आकारमान. अणू म्हणजे सर्व द्रव्यात आढळणारी अतिसूक्ष्म संरचना होय. रासायनिक मूलद्रव्यांच्या लहानात लहान कणाला अणू असं म्हणतात. तसेच आकारमान हा द्रव्याचा मूलभूत गुणधर्म आहे. प्रत्येक वस्तूला विशिष्ट आकारमान असते. अणूचे आकारमान त्याच्या त्रिज्येने दर्शवितात. अणुत्रिज्या म्हणजे अणुकेंद्रक व बाह्यतम कवच यामधील अंतर होय. अणुत्रिज्या व्यक्त करण्यासाठी नॅनोमीटरहूनही लहान असे पिकोमीटर हे एकक वापरतात. 1 पिकोमीटर बरोबर 10⁻12 मीटर. खाली काही मूलद्रव्ये व त्यांच्या अणुत्रिज्या दिल्या आहेत ते पहा. वरील मूलद्रव्यांच्या अणुत्रिज्यांचे निरीक्षण केल्यावर तुम्हाला दिसेल की आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी कमी होत जाते. यामागचे कारण असे आहे की एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुअंक एकेकाने वाढत जातो, म्हणजेच केंद्रकावरील धनप्रभार 1 एककाने वाढत जातो. परंतु हा भर पडलेला इलेक्ट्रॉन बाह्यतम कवचामध्ये जमा होतो. वाढीव केंद्रकीय धनप्रभारामुळे इलेक्ट्रॉन केंद्रकाकडे अधिक प्रमाणात ओढले जातात व त्यामुळे अणूचे आकारमान कमी होत जाते. जरा डोके चालवा. मुलांनो, आधुनिक आवर्त सारणीत पाहून वरील मूलद्रव्यांचे आवर्त सांगा. वरील मूलद्रव्यांचे आवर्त 2 आहे. बरोबर. आता वरील मूलद्रव्ये अणुत्रिज्येच्या उतरत्या क्रमाने मांडा. मूलद्रव्य Li, अणुत्रिज्या 152. मूलद्रव्य Be, अणुत्रिज्या 111. मूलद्रव्य B, अणुत्रिज्या 88. मूलद्रव्य C, अणुत्रिज्या 77. मूलद्रव्य N, अणुत्रिज्या 74. मूलद्रव्य O, अणुत्रिज्या 66. छान.
वरील मांडणीचे निरीक्षण करून सांगा की ही मांडणी आधुनिक आवर्त सारणीतील दुसऱ्या आवर्ताच्या आकृतीबंधाशी जुळते का. वरील मांडणी ही आधुनिक आवर्त सारणीच्या दुसऱ्या आवर्ताच्या आकृतीबंधाशी अणुत्रिज्येच्या उतरत्या क्रमाने जुळते. बरोबर. वरीलपैकी सर्वात मोठा व सर्वात लहान अणू असणारी मूलद्रव्ये कोणती. सर्वात मोठे मूलद्रव्य लिथियम आहे, तर सर्वात लहान अणू असणारे मूलद्रव्य नायट्रोजन व ऑक्सिजन आहेत. उत्तम. एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या बदलामध्ये आवर्ती कल काय दिसतो. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी होत जाते, त्यामुळे अणूचे आकारमान कमी होते. अगदी बरोबर. मुलांनो, आता खाली काही मूलद्रव्ये व त्यांच्या अणुत्रिज्या दिल्या आहेत. त्यांचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे द्या. आधुनिक आवर्त सारणी पाहून वरील मूलद्रव्यांचे गण सांगा. सर, आधुनिक आवर्त सारणीत वरील मूलद्रव्यांचे गण 1 आहे. छान. वरीलपैकी सर्वात मोठा व सर्वात लहान अणू असणारी मूलद्रव्ये कोणती. सर्वात मोठे असणारे मूलद्रव्य सेसियम आहे, तर सर्वात लहान अणू असणारे मूलद्रव्य लिथियम व सोडियम आहे. मुलांनो, एका गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या बदलण्यामध्ये आवर्ती कल काय दिसतो. गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते, त्यामुळे अणूंचे आकारमान वाढत जाते. बरोबर. आपण पाहिलेच आहे की वरून खाली जाताना अणूचे आकारमान वाढत जाते, कारण गणात खाली जाताना नवीन कवचाची भर पडते. आपण असे आवर्त 3 व आवर्त 4चे उदाहरण पाहिले होते. त्यामुळे बाह्यतम इलेक्ट्रॉन व अणुकेंद्रक यांच्यातील अंतर वाढत जाते. याचा परिणाम म्हणजे केंद्रकावरील प्रभार वाढून सुद्धा अणूंचे आकारमान वाढत जाते. धातू अधातू गुणधर्म, मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. जरा डोके चालवा. मुलांनो, धातू व अधातू म्हणजे काय हे आपण शिकलो आहोत. मग तिसऱ्या आवर्तातील मूलद्रव्य पहा आणि त्यांचे धातू व अधातूंमध्ये वर्गीकरण करा. तिसऱ्या आवर्तातील मूलद्रव्ये आहेत सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, ऑर्गॉन. यातील धातू सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम हे आहेत आणि अधातू फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, ऑर्गॉन हे आहेत. छान. धातू आवर्त सारणीच्या कोणत्या बाजूला आहेत, डाव्या की उजव्या. आवर्त सारणीच्या डाव्या बाजूला धातू आहेत. मग अधातू आवर्त सारणीच्या कोणत्या बाजूला आढळतात. आवर्त सारणीच्या उजव्या बाजूला अधातू आढळतात. यावरून असे लक्षात येते की तुम्हाला आवर्त सारणीत धातू व अधातूंची जागा कोठे आहे हे समजले आहे. मुलांनो, आवर्त सारणीत आपल्याला एक नागमोडी रेषा दिसते. आपण मागे पाहिले होते की या नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला धातू व उजव्या बाजूला अधातू आहेत. तसेच या रेषेच्या किनारी भागात धातू सदृश्य मूलद्रव्य आहेत हेही आपण पाहिले होते. परंतु हे कशामुळे झाले त्याचा अभ्यास आपण आता करूया. त्यासाठी आपल्याला धातू व अधातूंच्या रासायनिक गुणधर्मांची तुलना करावी लागेल. साध्या आयनिक संयुगाच्या रासायनिक सूत्रांवरून असे दिसते की त्यांच्यातील धनायन हा धातूपासून तर ऋणायन हा अधातूपासून बनलेला असतो. यावरून आपल्या असे लक्षात येते की धातूंच्या अणूंची प्रवृत्ती स्वतःचे संयोजी इलेक्ट्रॉन गमावून म्हणजेच देऊन धनायन बनण्याची असते. यालाच मूलद्रव्यांची विद्युत धनता म्हणतात. या उलट अधातूंचे कार्य असते. अधातूंच्या अणूंची प्रवृत्ती ही बाहेरून इलेक्ट्रॉन स्वीकारण्याची असते. अधातू बाहेरून इलेक्ट्रॉन संयोजा कवचात स्वीकारून ऋणायन बनतात. तसेच आयनांना राजवायूंचे स्थायी इलेक्ट्रॉन संरूपण असते. आता संयोजा कवचातून इलेक्ट्रॉन गमावण्याची व स्वीकारण्याची अणूंची क्षमता कशी ठरते ते पाहूया. कोणत्याही अणूतील सर्वच इलेक्ट्रॉन हे त्यांच्यावर धनप्रभारी केंद्रकामुळे प्रयुक्त होणाऱ्या आकर्षण बलामुळे अणूमध्ये धरून ठेवले जातात. संयोजा कवचातील इलेक्ट्रॉन व अणुकेंद्रक यांच्या दरम्यान आतील कवचांमधील इलेक्ट्रॉन असतात. त्यामुळे संयोजा इलेक्ट्रॉनांवर आकर्षण बल प्रयुक्त करणारा परिणामी केंद्रकीय प्रभार हा मूळच्या केंद्रकीय प्रभारापेक्षा थोडा कमी असतो. धातूंमध्ये असणारी संयोजा इलेक्ट्रॉनची संख्या कमी म्हणजे 1 ते 3 असते. या संयोजा इलेक्ट्रॉनांवर प्रयुक्त होणारा परिणामी केंद्रकीय प्रभार सुद्धा कमी असतो. या दोन्ही घटकांचा एकत्रित परिणाम म्हणून धातूंमध्ये संयोजा इलेक्ट्रॉन गमावून स्थायी राजवायू संरूपण असलेला धनायन बनण्याची प्रवृत्ती असते. मूलद्रव्यांच्या या प्रवृत्तीलाच धातू गुणधर्म म्हणतात.
आधुनिक आवर्त सारणीतील मूलद्रव्यांच्या धातू गुणधर्माचा आवर्ती कल स्पष्ट दिसून येतो. त्यासाठी प्रथम आपण एका गणातील मूलद्रव्यांच्या धातू गुणधर्मांचा विचार करू. म्हणजेच धातू मूलद्रव्ये कशा प्रकारे इलेक्ट्रॉन देतात किंवा गमावून बसतात ते पाहू. एका गणात वरून खाली जाताना नव्या कवचाची भर पडते आणि केंद्रक व संयोजा इलेक्ट्रॉन यांच्यातील अंतर वाढत जाते, हे आपण पाहिले होते. त्यामुळे केंद्रीय प्रभार कमी होऊन संयोजा इलेक्ट्रॉनांवरील आकर्षण बल कमी होते. म्हणूनच संयोजा इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूंची प्रवृत्ती वाढते. तसेच संयोजा इलेक्ट्रॉन गमावल्यानंतर उपांत्य कवच बाह्यतम ठरते. हे उपांत्य कवच पूर्ण अष्टक असल्यामुळे तयार झालेल्या धनायनाला विशेष स्थिरता प्राप्त होते. त्यामुळे इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती वाढते. संयोजा इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती म्हणजेच धातू गुणधर्म होय. त्यामुळे गणात वरून खाली जाताना मूलद्रव्यांचा धातू गुणधर्म वाढत जाण्याचा कल आवर्त सारणीत दिसतो. या तक्त्याचे निरीक्षण केले असता असे लक्षात येते की एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना बाह्यतम कवच तेच राहते. मात्र केंद्रकावरील धनप्रभार वाढत गेल्याने व अणुत्रिज्या कमी होत गेल्याने प्रयुक्त होणारा परिणामी केंद्रकीय प्रभार सुद्धा वाढत जातो. त्यामुळे संयोजा इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूंची प्रवृत्ती कमी कमी होत जाते. म्हणजेच आवर्त सारणीत डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्यांचा धातू गुणधर्म कमी कमी होत जातो. एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना वाढत जाणारा केंद्रकीय प्रभार व कमी होत जाणारी अणुत्रिज्या या दोनही घटकांमुळे संयोजा इलेक्ट्रॉनवर प्रयुक्त होणारा परिणामी केंद्रकीय प्रभार वाढत जातो व संयोजा इलेक्ट्रॉन अधिकाधिक आकर्षण बलाने धरून ठेवले जातात. यालाच अणूंची विद्युत ऋणता असं म्हणतात. एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना वाढत जाणाऱ्या विद्युत ऋणतेमुळे बाहेरून इलेक्ट्रॉन स्वीकारतात आणि पूर्ण अष्टक स्थितीमध्ये ऋणायन बनण्याची अणूंची क्षमता वाढत जाते. मूलद्रव्यांची ऋणायन बनण्याची प्रवृत्ती किंवा विद्युत ऋणता म्हणजेच मूलद्रव्यांचा अधातू गुणधर्म. जरा डोके चालवा. मुलांनो, मूलद्रव्यांचा अधातू गुणधर्म कशामुळे असतो? सर, मूलद्रव्यांचा अधातू गुणधर्म त्यांच्या इलेक्ट्रॉन स्वीकारण्याच्या प्रवृत्तीमुळे असतो. बरोबर. आवर्तमध्ये डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्यांच्या अधातू गुणधर्म बदलण्यामध्ये काय कल अपेक्षित आहे? आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्यांची विद्युत ऋणता वाढत जाते, म्हणजेच अधातू गुणधर्म वाढत जातो. तसेच मूलद्रव्यांचे आकारमान कमी होत जाते. आता मला सांगा, गणामध्ये वरून खाली जाताना मूलद्रव्यांच्या अधातू गुणधर्म बदलण्यामागे अपेक्षित कल काय असतो? गणामध्ये वरून खाली जाताना विद्युत ऋणता कमी कमी होते आणि अधातू गुणधर्म कमी होत जातो. बरोबर आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. 1. कोणत्याही गणात वरून खाली जाताना मूलद्रव्यांची विद्युत घनता वाढत जाते तर विद्युत ऋणता कमी होत जाते. 2. कोणत्याही आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्यांची विद्युत ऋणता वाढत जाते व विद्युत घनता कमी होत जाते. 3. मूलद्रव्यांची विद्युत घनता किंवा विद्युत ऋणता जेवढी जास्त तेवढी त्यांची अभिक्रियाशीलता जास्त असते. हॅलोजन कुलातील प्रवणता. आवर्त सारणीतील गण 17 मध्ये हॅलोजन कुलाचे सदस्य आहेत. सर्वांचे सर्वसाधारण रेणुसूत्र हे X2 आहे. गणात वरून खाली जाताना भौतिक स्थितीत प्रवणता म्हणजेच झालेला बदल दिसून येतो. फ्ल्युओरिन, क्लोरीन हे वायू आहेत, तर ब्रोमिन हा द्रव आहे आणि आयोडीन हा स्थायू आहे. माहीत आहे का तुम्हाला, M म्हणजे अल्कधर्मी मृदाधातूची पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन मेटल हायड्रॉक्साईड व हायड्रोजन तयार होते. हे रासायनिक समीकरण अल्कधर्मी मृदाधातूंची पाण्याबरोबर कशी अभिक्रिया होते ते दाखवते. दुसऱ्या गणात वरून खाली बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रोनियम, बेटियम असे जाताना या अल्कधर्मी मृदाधातूंच्या वरील रासायनिक गुणधर्मातील प्रवणता दिसून येते. दुसऱ्या गणात वरून खाली जाताना अल्कधर्मी मृदाधातूंची अभिक्रियाशीलता वाढत जाते. त्यामुळे ही अभिक्रिया होण्यातील सहजता वाढत जाते. बेरिलियमची पाण्याबरोबर अभिक्रिया होत नाही. मॅग्नेशियमची अभिक्रिया पाण्याच्या वाफेबरोबर होऊ शकते, तर कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम व बेरियम यांच्या पाण्याबरोबरील अभिक्रिया कक्ष तापमानालाच अधिकाधिक दराने होताना आढळतात. मुलांनो, आता आपण गण व आवर्त यांमध्ये काय फरक आहे ते पाहू. गण
आवर्त सारणीतील मूलद्रव्यांच्या उभ्या स्तंभाला गण म्हणतात. आवर्त सारणीतील आडव्या ओळींना आवर्त म्हणतात. मूलद्रव्याचा गण क्रमांक हा त्या मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या दर्शवितो. मूलद्रव्याचा आवर्त क्रमांक हा त्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमान उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रॉनच्या एकदर कक्षेतील संख्या दर्शवितो. एका गणातील मूलद्रव्ये हे समान रासायनिक गुणधर्म दर्शवितात. एका आवर्तातील मूलद्रव्यांचे गुणधर्म हे डावीकडून उजवीकडे क्रमशः बदलत जातात. मुलांनो, या पाठाचे स्मरणचित्र खालील तक्त्यात थोडक्यात दिले आहे, ते नीट लक्षात ठेवा. अशा प्रकारे या पाठातून आपण मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण